दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकमध्ये तब्बल 10 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शैक्षणिक क्षेत्राला हादरा देणारा मोठा अपहार समोर आला आहे। या प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। हा घोटाळा 2021 ते 2024 दरम्यान घडला होता। अंमळनेर येथील एका खासगी शिक्षण संस्थेने बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे। नितीन उपासनी सेवानिवृत्त झालेले असूनही त्यांनी खोट्या सह्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली। पोलीस ठाणे येथे शालार्थ आयडी घोटाळा या संदर्भात एक गुन्हा दाखल होता, त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले। चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही। त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सांगून कल्पना देऊन अटक करण्यात आलेले। उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करता रिमांड करणार। सर, या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपी अटक केले? या प्रकरणात एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। यांचा काय रोल होता? उपासनी यांनी काय केले? या तपासाचा भाग आहे, तरी उद्या रिमांडमध्ये आम्हाला मानता यावे म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांडमध्ये सादर करणार आहे। त्याचा गैरफायदा आरोपी होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगत। तरी कुठल्या कालावधीत झालेलं? कारण आता हे रिटायर झालेले आहे। हे रिटायर झालेले जरी असले तरी यांनी रिटायरमध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत। त्यांनी सह्या केलेल्या आहेत, रिटायर असताना सह्या केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सह्या केलेल्या आहेत, असं आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल असून आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नितीन उपासनी यांना ताब्यात घेतले आहे। पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।